नाम आधी सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. माऊली पण सांगतात, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. पण आपलं कसं आहे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, तरी मन माझे केशवा काबा नगे. ज्ञानदेव सांगे निवृत्तीशी चाड, गगनाहुनी वाड नाम आहे. नामाला इतकं श्रेष्ठत्व दिलेलं आहे. आणि ह्या कलियुगामध्ये फक्त नामानेच तुमचा उद्धार होणार आहे. काळ वेळ नामा उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पायी उद्धारती. आणि हे नाम घ्यायला काळाचं वेळेचं बंधन नाहीये. तुम्ही उठता बसता झोपता कांडता दळता तुम्ही कधी भगवंताचं नाम घेऊ शकता. कामामध्ये राम शोधा. जे आपण काम करतोय त्या कामामध्ये राम शोधा. महिला मंडळ स्वयंपाक करताना भगवंताचं नाम घ्या, तर प्रत्येक जेवण सुद्धा प्रसाद बनून जात. आणि जो बाटोगे व प्रसाद बन जाता है, आणि जे संग्रह करून ठेवलं जातं ते विषाद बनून जात. इतकं नामाचं श्रेष्ठत्व आहे, तरी ते नाम आपण घेत नाही. फार मोठी शोकांतिका आहे. आणि ह्या कलियुगामध्ये उद्धार करून घ्यायचा असेल तर फक्त आणि फक्त नामस्मरणानेच होणार आहे. कलियुगे उद्धार हरीच्या नामे. आणि ह्या नामस्मरणाचा फायदा काय बघा, त्या भगवंताला त्याचं नाम घेतलेले लोक खूप आवडतात. गणिका पक्षांची छंदे गणिका, राम राम पद उच्चारले, तियेसी घेऊन गेला वैकुंठासी. तिने शेवटच्या क्षणी गणिकेने आपल्या पोपटाला राघोबा म्हणून हाक मारली, तरी तिचा उद्धार झाला. अजामेळाने आपल्या पुत्राला नारायण म्हणून हाक मारली, तरी त्याला वैकुंठाला घेऊन गेला. जर यांचा उद्धार होऊ शकतो तर आपल्या सर्वसामान्य माणसाचा उद्धार होऊ शकत नाही का. आणि संतांचं जीवन आणि संतांचे जीवनी तर याला प्रमाण आहे. संतांनी आपलं सगळं आयुष्य फक्त ह्याच गोष्टीसाठी घालवलं. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असे काय की भगवंत तुझं नाम घेण्यासाठी पुन्हा पुन्हा गर्भवास सोसेल, पण मानवी देहात जन्माला येईल तुझ्यासाठी देवा. अहो जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलतात. जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलतात आणि आपण चालत्या फिरत्या मूर्त्या बोलत नसेल तर काय उपयोग. कबीरजी महाराज आले जनाबाईंना भेटायला.